भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, विचारिया निश्चय. नासोनिया गेले कंती, सहज स्थिती भोगाची. न देकेसे झाले श्रम, न देकेसे झाले श्रम, आले वर्म हाताही. नासोनिया गेले कंती, सहज स्थिती भोगाची. तुका म्हणे कैची किव, कोठे जीव निराळा. नासोनिया गेली कंती, सहज स्थिती भोगाची. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरे चरण ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. शरण शरण जे हनुमंता, तुझ आलो रामदूता. हे दुःख भंजन सुटली काया, मरणाते सुटली काया, विचारिया निश्चय. नासोन्या गेली कंती, सहज स्थिती भोगाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय. आमची काया, काया म्हणजे शरीर, हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं, मरणाच्या संबंधाने मीमांसा करतात. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा होता. म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी श्री श्रीपती भिवा यादव उर्फ नानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन त्यांच्या पत्नी श्रीमती सुभद्रा श्रीपती यादव, मुलगा श्री हरिभक्तपरायण देवीदास महाराज श्रीपती यादव, सचिव पुरंदर तालुका वारकरी सेवा संघ व पुणे जिल्हा सदस्य व संचालक संत सोपान काका ट्रस्ट सासवड, मुलगा श्री हरिभक्तपरायण संतोष श्रीपती यादव आडतदार मार्केट यार्ड पुणे, मुलगी श्रीमती जबूबाई जयसिंग धुमाळ, सौभाग्यवती कुंदाबाई छगन चौधरी आणि मनीषा दादासो घाडगी, शोकाकुल समस्त यादव परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे तेजसजी महाराज खेसे, तेजदादांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक नामवंत श्री हरिभक्तपरायण कैलासजी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत. एकदा टाळी वाजवून स्वागत करा. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे सदानंद गुरुजी श्री क्षेत्र आळंदी गुरुजी उपस्थित आहेत. एकदा गुरुजींचं टाळ्या वाजवून स्वागत करू. आदरणीय वैष्णव टाळकरी मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण आमचे विजयजी महाराज धर्माधिकारी माळशिरस गुरुजी उपस्थित आहेत. आपण गुरुजींचं टाळ्या वाजवून स्वागत करू. आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आमचे तेजसजी महाराज खेसे, तेजसजी महाराज उपस्थित आहेत. उपस्थित गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आणि संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी, एकदा विद्यार्थ्यांकरता टाळी वाजवा. सर्व महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि आता अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल हे पुण्यस्मरणाचा सोहळा पाहून असं वाटायले आज खरोखर आळंदीतच आलो असं वाटाय. जसं अलंकापुरी पुण्यभूमी आणि पवित्र, तसं आपलं हे आज तीर्थक्षेत्र वाटायला बघा. पुण्यभूमी आम्ही पवित्र म्हणून चला वर्णन करावं तितकं थोडे. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तमची ठाय रम्य स्थळ. चला. मरण हाते सुटले काया विचारेया निश्चय, नासोनिया गे लेखनती सहज स्थिती भोगाची. या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात आमची काया म्हणजे शरीर हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं त्या संबंधाने मीमांसा करतात. मी अनेक वेळा सांगत असतो गुरुजी, शेवटी शरीर आहे. शरीर स्वीकारलं याला आकार सुद्धा म्हणतात. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. नवे आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आणि आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ज्ञानोबा गोड बोलतात. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, धनंजया ना म्हणू नये. म्हणजे देहाच्या गावाला आलोत ना, देहाच्या तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का? कारण आपण गावाला देहाच्या आलेलो आहे. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात गंमत आहे. पा आता तसं पाहिलं तर तीन सोहळे होतात. तसं अनेक पण मुख्य तीन सोहळे होतात. एक जन्माचा आहे, एक लग्नाचा आहे आणि एक मरणाचा. हे सोहळे खरं सांगा याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे?
मला वाटलं लग्नाचाच म्हणायचं. सगळ्यात आनंदाचा सोहळा आपल्याला लग्नाचा वाटतो, पण हे बोलू पारमार्थिक दृष्टीने सर सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणले आपुले मरण आपुले मरण आपुले मरण आपुले मरण आपुले मरण आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोळा अनुपम्य. काय मरणाचा सोहळा झाला शब्दानं सुद्धा वर्णन करता येणार नाही. म्हणून सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. वाटतंय जन्माचा आणि लग्नात, पण गंमत आहे गुरुजी याच्यातला जन्म नावाचा सोहळा साजरा केला पहिला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही, तो करावाच लागणार, करावाच लागणार. मला सांगा युको कमी करा. आपण स्वागत बोलताना युको कमी करा. आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? जन्माचं. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता उद्या सूर्यनारायण उगवले, आता आज उगू द्या, मी उशीर उठलो, मी अगोदर उगले ते सांगतो. आता आजच्या उद्या जाऊ द्या सांगतो. आता उद्या उगवले ते की अगोदर मी जाऊन सांगणार आहे त्यांना काय अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? नाही. सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलं ना, मावळताना सुद्धा स्वागत करावंच लागेल. तसं स्वागत जन्माचं केलंय ना, मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागणार. नवे नवे गुरुजी बाबा तर म्हणत असतात मरणाचं स्वागत करण्याकरता जन्माचं स्वागत करायचं. म्हणजे आपण जगण्यानं जगत नाहीत, मरण्यानं जगतो. जगण्यानं जगत नाहीत, मरणानं जगतो. म्हणजे 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चालेल? 40-50 जास्ती, बरोबर. आपल्याला वाटतं एक गाडी 50 किलोमीटर आली नाही, पेट्रोल खात गेली. वाटायले जागलो नाहीत, मरणाकडे चाललो. आयुष्य जात आहे, आयुष्य जात
आवाजात आहे, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे मा स्वैताचा गोरवा, ध्यानी राहा श्रीहरीच्या, वाटते जागल होत नाही मरणाकडे चाललो. म्हणजे गंमत आहे. शरीर स्वीकारलेलं आहे ना, शरीर स्वीकारलेलं आहे, त्याच्यामुळं जन्म आणि मरण नाही म्हणून चालणार नाही. हे दोन्ही विकार स्वीकारावेच लागणार. हे पहा, प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, प्राण, की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन स्वीकारलं, मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला, जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे पाहावा लागते. पोचत का नाही कळलं. तसा जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही, कारण शरीर स्वीकारलेले. ते आता गडबडीत उपरणं राहिलं होतं तिथं गडबडीत, ते उपर घेतलं आणि असं खांद्यावर टाकलं. तिथं घेण्यासारखं पडलं साधारण गुरुजी. उपरण्याचा मी पहिला काठ उचलला आणि असा खांद्यावर टाकला. पहिलाच काठ उचलून खांद्यावर टाकला, दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही. म्हणजे तसा जन्म नावाचा काठ एकदा उचलला की मृत्यू नावाचा काठ उचलायची गरज नाही, आपोआपच उचलणार. ते खोकला लागला, खोकला झाला म्हणून त्या आडूळसा बाटली घेतली होती खोकल्याची. मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर ती बॉटल घेतली, त्याच्यावरती तारीख होती गुरुजी लिहिलेली. ज्या दिवशी तयार झाली का बॉटलवर उत्पन्न झाली त्याच्यावर लिहिलेली होती तारीख. मला त्याचं नवल नाही वाटलं, त्याच्यावर दुसरी तारीख लिहिलेली होती. कोणती? ज्या दिवशी ती एक्सपायर डेट संपणार आहे का ती तारीख त्याच्यावरच लिहिलेली होती. म्हणजे दोन्ही तारखा त्या बॉटलवर लिहिलेल्या होत्या. उत्पन्न झाली त्या दिवशीची आणि संपणारी तारीख त्या दिवशीची तारीख त्याच्यावर लिहिलेली होती. नाही, मला ते सांगायचे समजा की ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी मरणाची सुद्धा तारीख सोबत घेऊन आलेले. ते कोबरा म्हणतात ना, जन्माले बाळ त्याचे वाट पाये काळ, घडी घडी काळ वाट याची पाय. का? शरीर स्वीकारलेले म्हणून जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत. परिसपा सव्य साची मूर्ते लावणी देहाची आणि खंती करीती कर्माची ते गावंडे गा. जवरे संगो प्रकृतीचा तवरे त्यागुण घडे कर्माचा आणि आयशाही करू म्हणते तयाचा आग्रह चिवरे. ज्ञानोबा म्हणले शरीर स्वीकारलंय आणि कर्म करणार नाही म्हणतो, शक्यच नाही. का? शरीर स्वीकारलेले कर्म करावाच लागणार आहे. एक जण म्हणला माऊली मी कर्मच करणार नाही. माऊली म्हणले कर्म करावाच लागल. नाही नाही, कर्मच करणार नाही, काहीच करणार नाही. माऊली म्हटले शरीर स्वीकारलं ना कर्म करावाच लागल. तो मला काहीच करणार नाही माऊली, असा शांत उभा राहणार आहे. माऊली म्हणले शांत उभा राहायला हे तरी करायलाच येत नाही. शांत म्हणजे काही न करणं हे सुद्धा करणे, हे कर्मचे. का? शरीर स्वीकारले. शरीर स्वीकारल्याच्या नंतर जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही. उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या. काय? मरण सांगाते. त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास, मरण्यासाठी जन्माला आलो. म्हणजे ते वेदांत शास्त्राने षड्विकार सांगितलेले आहेत. वेदांत शास्त्राने अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यते हे षड्विकार सांगितले. याच्यातल्या तुम्ही आस्ती पहिल्या विकारला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यते इथपर्यंत यावंच लागतं.
पण भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. बालपणे गेले नेणता, तारुण्य दशा विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरी मरी इथपर्यंत. म्हणजे वेदांतानं सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यती. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं नाही पण नाही सरपणच म्हणजे मरण. हो सरपण म्हणजे शरीर स्वीकारलंय ना आपण, शरीर स्वीकारलंय. शरीर स्वीकारल्याच्या नंतर जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. बरं ठीक आहे. मग तुम्ही म्हणताना आता जन्म मरण संपतच नाहीत का? गुरुजी संपतात. कधी? संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली, आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आहे, ते दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. कोणते विकार? जन्म आणि मरण विकाराच्या पलीकडे गेलेत. बेज भाजोनी केली लाई, आमा जन्म नाही आमा मरण नाही. दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. नाही आमा जावे मरावे लागत, 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 नाही आमा जावे मरावे लागत. आओ आकंडे तैसे तैसे, राओ आकंडे तैसे 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 तैसे, नाही आमा जावे मरावे लागत, नाही आमा जावे मरावे लागत. नाही आमा जावे मरावे आम्हाला यावं लागत नाही म्हणले आणि जावं लागत नाही, म्हणजे आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे. तुकोबार आहे तुमच्या ठिकाणी कसं काय जन्म मरण नाही? ऐका, जन्म आणि मरण हे दोन विकार आकाराला आहेत, आकाराला आहेत. पण तुकोबार आहे म्हणले आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. वा, आकारासे कैसा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव. कारण जन्म मरण हे दोन विकार आकाराला आहेत ना, शरीराला आहेत ना, पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. म्हणजे आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला, आणि देह प्रत्यक्ष झाला देव. आणि देव झाल्यामुळं काय झालं, आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं पहिलं चरण. हे
मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चयी. आमची काया, काय म्हणजे शरीर, गुरुजी हे मरणाच्या तावडीतून सुटलं. मरणाचे म्हणजे आता आम्हाला जन्मावा लागत नाही आणि मरावा लागत नाही. त्यांची सरली तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तू का म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा. म्हणजे अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि पुण्य नाही. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागतो, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पण तुकोबारा म्हणले पाप आणि पुण्यच नाही, पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरण नाही कारण आम्ही पाप पुण्य नाही ना. का आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो, अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होऊन पावया गेलो देवाची उनी ठेवलो, याला म्हणायचं नामस्वरूप. ज्ञानस्वरूप नामस्वरूप दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य नाही मी अनेक वेळा सांगत असतो. पाप पुण्य का नाही बघा, एखादं झाड असावं, एखादं झाड असावं आणि त्या झाडावर सगळ्यात पक्ष्यांची घरटी असावं. सगळ्यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आपले हे नाही, हे पक्ष्यांची नाही. पक्ष्यांची म्हणजे हे मोठ्या छोट्या नाही, पक्ष्यांची म्हणजे चिमणी चिमणी चिमणी. नवीनच पोपट, हे नुसता पोपट, ते नवीन पोपट यागळा. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर, ज्या नाही नुसतं कबूतर हो, या सगळ्यात पक्ष्यांची घरटी असावं. एखाद्या झाडावरती घरटी असावं आणि त्या झाडाला असा आग्नी लागाव, दर 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 ते झाड पेटाव. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरे लावून जातील का पश्चिमेला? जिकडं रस्ता दिसल तिकडं. ज्ञानोबा म्हणतात ना, आगे लागल्या रुकी डेकोनी सैरा पळते पक्षी. झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसल तिकडं पळतात. कसं? अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी रूपी आग्नी लागल्याच्या नंतर, किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागून येतो पाप पुण्यांगा. म्हणून चला, पाप नाही आणि पुण्य नाही. आणि जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पण तुकोबारा म्हणले पाप आणि पुण्यच नाही, पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया. म्हणून काया मरणाच्या तावडीतून सुटल्या. बघा, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, आणि माणसाला जन्म अजून एका कारणामुळे घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. गुरुजी, माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाचे जर वासना उत्पन्न झाली ना मरणाच्या वेळी अंतकाळी, त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण आमचे तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. वासनेमुळे जन्म आम्हाला घ्यावाच लागत नाही. का घ्यावा लागत नाही तुकोबारा? कारण तुकोबारा म्हणले वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघे आवरिले वासना,
तो का म्हणे अवघ्या आवरिली वासना आता नारायणा दुसऱ्यापासोनी अवघी वासना आवरिली. मग कुठं आता नारायणा म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुझ्या केले ब्रह्मज्ञान पायी गोविली वासना वासना वासना. वा अतिशय गोड वाट. वासनाच राहिली नाही. मनुष्याची वासना किती संपव. मी अनेक वेळा सांगत असतो वासना किती संपव. बघा आपण आरती ओवळतो देव बघून आरती करतो ना आरती ओवळतो. आरती ओवळत असताना कापुराची डबी घेतली. डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची शिऱ्याची कापराची एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो. कापुराचा येतो का नाही. पण गुरुजी तुकोबाराय म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणले. कापराचा नाही वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळवणे जाय किंवा वासना निमाली समूळ ज्याची वासनाच राहिली नाही. चला मला सांगा आता जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला. वासनेमुळे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण तुकोबाराय म्हणले वासनाच नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया म्हणून शरीर मरणाच्या तावडीतून सुटला. चला एक दोन अर्थ झाले. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. जन्माचं दुसरं कारण वासना आणि जन्माचं तिसरं एक कारण आहे कोणतं. केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. पण गुरुजी तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत तुकोबाराय जन्म तुम्हाला. तुकोबाराय म्हणले कर्मच राहिलं नाही. कसं काय कर्म राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत. संचित क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबाराय म्हणले तिन्ही कर्म राहिले नाही. कसं काय राहिले नाही. संचित कर्म आहे का संचित हे ज्ञानानं नष्ट झालं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा किंवा 15 मध्ये श्लोक आहे ना. भिद्यते हृदय ग्रंथे छेद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्माणी क्षीयंते. म्हणजे संचित कर्म ज्ञान नष्ट झाला. संचित ज्ञान नष्ट झालं. दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबाराय म्हणले चालू कर्म मी ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण जननोय जनार्दन ऐसे ऐकता नेवते साधू जन एका जनार्दने बाणले ने जाकून झाली संध्या संदेह माझ. सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण. यत करोषेदस नासी यज्ञोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तद्गुरुषमदर्पणम ब्रह्मार्पणम ब्रह्मैर्ब्रह्मागुणं ब्रह्मणहुतं ब्रह्मत्यनं गंतव्यं ब्रह्म कर्म समाधीना. बघा चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं. प्रारब्ध राहिलं ना. प्रारब्ध राहिलं. पण गुरुजी तुकोबाराय म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश हरी
देखा जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरे कृपे त्याचा नाश झाला. आता तिन्ही कर्म राहिले नाही. संचित ज्ञान नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. आता कर्मच राहिलं नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? सासरवाडीचं मारकाण्यामुळे, कर्मामुळं. पण तुकोबाऱ्या म्हणले कर्मच नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया, म्हणून शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे गुरुजी, शरीर मरणाच्या तावडीतून सुटण्याकरता तुम्ही साधन काय केलं? तुकोबाराय म्हणले आम्ही विचार केला. विचारे या निश्चय, विचार केला आणि विचार करून निश्चय केला. विचार केला, काय विचार केला? आणि मरण संपवलं, मरणाच्या तावडीतून शरीर सोडून घेतलं. ऐका विचार केला म्हणजे विचार दोन्ही मार्गाने करता येतो, मरण संपवता येतं. ज्ञान मार्गाने विचार केला आणि मरण संपवलं, आणि भक्ती मार्गाने विचार करून मरण संपवलं. ज्ञान मार्गाने कोणता विचार केला? आहे मी कोण, करावा विचार मी कोण आहे, हा ज्ञान मार्गाने विचार केला. आणि भक्ती मार्गाने सारासार विचार, सार काय आणि आसार काय, भक्ती मार्गाने विचार केला आणि मरण संपवलं. ज्ञान मार्गाने मी कोण आहे म्हणजे मी कोण आहे, मला कुठं जायचंय, मी कुठून आलो, हा विचार केला. म्हणजे ज्ञान मार्गाने आहे मी कोण, करावा विचार. मी अनेक वेळा सांगत असतो बघा सर, धीरज दादा, मनुष्याला माणसाला कुठं जायचंय हे अगोदर कळावं, आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळावं, आणि कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळावं, आणि सध्या कुठे हे बी नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळावं. कुठं जायचंय अगोदर कळावं, कुठं जायचं नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळावं, कुठून आलो हे नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळावं, आणि सध्या कुठे हे नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळावं. गुरुजी, विजय गुरुजी याला उलट करतो. आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठं हे कळत असतं, आणि आपण कुठं हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं, आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठं जायचं हे कळत असतं. आलासे कोठून जायाचं कोण्या ठाया, घरदार नाही तो जे अवघे लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला माप, सावध होई बापू अकाळ 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 लागला मापा. आलासी कोठून जायाचं कोण्या ठाया, घरदार नाही तुझे अवघे लटकीत. कुठं जायचंय अगोदर काळ. मी या संबंधी अनेक वेळा चिंतन मांडत असतो. गुरुजी, जगद्गुरु तुकोबारा घरात बसलेले आहेत. गुरुजी तुकोबारा घरात बसलेले आहेत, आणि घरात समोरून लोक वागायचे ना, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे आहेत? घरात. आणि लोक वागायचे दारातून, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण म्हणला महाराज घरातच बसलेला आहेत ना, पुन्हा म्हणतात घरी नेऊन सोडा, असं कसं काय? आमच्या तुकोबारायची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबाराय म्हणले या घराचा विषय नाही, मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती का त्या घरी नेऊन सोडा, त्या घरी नेऊन सोडा. मग त्या साधकाच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हणाला महाराज का जाण्याची भाषा करायला, आलात तर राहा ना. गुरुजी तुकोबाराय म्हणले राहून काय करू, मला इथं करमतच नाही. का करमत नाही? कारण हा माझ्यासाठी परदेशी. म्हणजे माणसाला स्वदेशात करमत असते, परदेशात नाही. आणि तुम्ही आम्ही राहतो हा परदेशी. परदेश म्हणजे आपलं घर सुद्धा परदेशी. समजा आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो, पाहुण्याच्या गावाला तर जास्तीत जास्त किती दिवस राहू? 2-3 महिने. 2-3 दिवस करमत नाही जास्त दिवस. कधी घरी जाणं असं होतं माणसाला. महाराज म्हणले हा माझ्यासाठी परदेशी, मला इथं करमत नाही. मग तो म्हणला महाराज इथं करमत नाही म्हणतात, घरातच बसलेला आहेत, इथं करमत नाही म्हणतात, मग तुम्ही इथं आलात कसं? महाराज म्हणले सहज फिरत आलो, सहज फिरत आलो. मग आलात तर राहा ना. तुकोबाराय म्हणले राहून काय करू, देश माझा नाही आणि वेश माझा नाही. देश वेश नोये माझा, सहज फिरत आलो. करू सत्ता कवनावरी, कोटे स्थिर राय, पाय डोळा म्हणता माझे, ती कैसा मोकलिलो. म्हणून परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो. महाराज म्हणले राहून काय करू, इथं देश माझा नाही आणि वेश माझा नाही. गुरुजी देश या शब्दाचा अर्थ आहे जागा, आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर.
तुकोबाऱ्या म्हणले जागा माझी नाही शरीर माझं नाही राहून काय करू. बरं महाराजांना विचारलं महाराज जागेच जाऊ द्या पण शरीर कसं काय तुमचं नाही. महाराज म्हणले शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू का. ही तत्वज्ञानाची भाषेवर तुकोबाराची. या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू का. कारण या शरीरावरती अनेकांचा मालकी हक्क आहे म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही. कोणाकोणाचा मालकी हक्क आहे. ते आई मुलाच्या समाधान म्हणते हा देह माझा आहे. पत्नी नवऱ्याच्या समाधान म्हणते हा देह माझा आहे. भाऊ भावाच्या समाधान म्हणतो हा देह माझा आहे. वडील मुलाच्या समाधान म्हणतात हा देह माझा आहे. हे जाऊ द्या स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. मग इतक्या जणांचा जर याच्यावरती मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फ्लॉट यालाय. दाय बाय दान तितक्यात राहा. मग देश माझा नाही आणि वेश माझा नाही. आलात कसं सहज फिरत आलो. संत महात्मेत सहज नाही येते उपकारासाठी. बरं ठीक आहे सहज आलात मग राहा ना तुकोबारा. महाराज म्हणले राहून का करू. माझं कोणी ऐकतच नाही म्हणजे करू सत्ता कवनावरी माझं कोणी ऐकतच नाही. महाराजांनी विचार महाराज कोण ऐकत नाही. गावातले ऐकत नाहीत का घरचे ऐकत नाही. कोण ऐकत नाही. गुरुजी तुकोबाराय म्हणले गावातल्यांचा आणि घरच्यांचा विषयच नाही. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळा म्हणता माझी ती कैसा मोकलिलो. इंद्रियच ऐकत नाही म्हणजे वाचा वदे परी करणे कठीण इंद्रिया आधीन झालो देवा. इंद्रियच ऐकत नाहीत. काय ऐकत नाहीत. मी अनेक वेळा सांगत असतो प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. इंद्रियाची धाव का नाथ भागवतात गोड व्हावेत. जेव्हा रसा कडे ओढी तृषा प्राशना लागे तोडी शिष्णाची रती सुखाची गोडी ते चरपडी रमावया त्वचा पाये मृदूपन उदरवांचे पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप घ्राण उद्यत परिमळा रूप पावया डोळा हस्तवांची ती खेळा नाना लीळा स्वभावे पायवांची ती गती आयसी इंद्रिय ओढा उडी ती नाना जेवी गेयपती बहुता सवती तोडी ती. प्रत्येक इंद्रियाची धाव गुरुजी आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे ओढी जिबेला रसविषय आवडतो. कानाला मधुर ध्वनी आलाप आपापल्या पद्धतीने. समजा आता जर फोडणीचा वास आला तिकून समजा किचन मधून फोडणीचा लोक लगेच म्हणते इतकळा असते कीर्तन कुठं म्हणतात ना माणूस सहजत का जीवा रसाकडे ओढी. म्हणून तर शेवट शब्द वापरला बहुता सवती तोडी ती. सवती शब्द घेतलेला आहे म्हणजे आता पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. पूर्वीच्या काळातलं म्हणजे जसा एक पुरुष असावा त्याला अनेक पत्न्या असावं. मग त्याची जशी होणारी फजिती आहे तशा इंद्रियामुळं जीवाची होणारी फजिती म्हणून सवती शब्द घेतलेला आहे. आता सवती शब्द घेता येणार नाही का एकच भेटा ना. हो म्हणजे मला मुद्दा मांडत विषय समोर आला की इंद्रिय जीवाचं ऐकत नाहीत. जीवाला बरोबर विषय करण्यात ते मी याला अनेक उदाहरण देत असतो बघा. ते तुम्ही ऐकलं झाडाला आंबा होता पिकलेला. सर झाडाला आंबा होता पिकलेला पाहायला कोणी डोळ्याने. बरं ज्यानं पाहायला त्याला जाता येतं का. कोण गेलं पाय. बरं जे गेले त्याला तोडता येतो का. तोडला कोणी हाताने. म्हणजे ज्यानं पाहायला त्याला जाता येत नाही जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. खाल्ला कोणी मग चुलते तोंडाने. ते आमच्या वाटणे आंब्याचं झाडी चुलत्याच्या ना आमच्या ते बांधावरती ते दरवर्षी आमचे भांडणं लागतात त्या झाडामुळे. ते आठवलं गप्प यावर्षी त्यांच्याकडे ते झाड असं मोठा इतिहास येतो. मग ते खाल्ला आंबा तोंडाने. म्हणजे ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही. खाल्ला कोणी तोंडाने. बरं तोंडानं खाऊ दे आंबा. तोंडाला तरी आंबा कुठं तोंडात ठेवता आला. आंबा कुठे गेला पोटात. पण आंबा जेव्हा पोटात गेला का तर आंबा तोडतानाच पाहिलं होतं मालकानं बांगल्यावर. पण मालक तोडूस तर खाऊस तर काहीच म्हणला नाही. आंबा खाल्ल्यावर तिकून काठी घेऊन आला आणि तडेल दिशांनी पाठीत काठी बसली की पाठ लागली बोलायला. पाठ म्हणली माय माझी काय चुकी. पाठ म्हणली माझी काय बरोबर आहे पाठीचं. पाठ म्हणली ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही जे गेले त्याला तोडता येत नाही ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही ज्यानं खाला त्याला तोंडात ठेवता येत नाही. आंबा गेला पोटात आणि टप्पू माला का. पण गुरुजी जेव्हा पाटीत टप्पू पडले तर पाणी कुठून आलं डोळ्यातून. का ह्यात कडून पाहिलं होतं. मला मुद्दा काय मांडायचा आहे विषय समोर आला
की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाहीत, जीवाला बरोबर विषयाकडे नेतात. ज्ञानोबा म्हणतात ना, जैसा का हिरवे चारे भांबावे पशु. तसं म्हणून तुकोबारा म्हणले, पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलिलो, म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो. म्हणून हा माझ्यासाठी परदेश आहे, मला माझ्या घरी नेऊन घाला, घरी नेऊन घाला. बरं ठीक आहे. तो साधक म्हणाला, महाराज तुम्ही सिद्ध करून दाखवलं ना, देश माझा नाही, वेश माझा नाही, मी सहज फिरत आलो, मला इथं करमत नाही, माझं कोणी ऐकत नाही, सिद्ध करून दाखवलं ना. तुम्ही म्हणतात ना मला माझ्या घरी नेऊन घाला, आणि ठीक आहे चला तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो, घरी नेऊन घालतो. पण तुकोबारा मला सांगा, ज्या घरी तुम्हाला जायचंय, ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा, पाहतो आणि नेऊन घालतो. बरोबर आहे गुरुजी. आता त्या साधकाने तरी कुठे नेऊन घालायचं, महाराज घरातच बसलेले आहेत ना. ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा, पाहतो नेऊन घालतो. बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोणी दिशेला सांगा, पाहतो आणि नेऊन घालतो. कैलास गुरुजी तुकोबारांची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हणले, ज्या घरी मला जायचंय, ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. मग महाराज नेमकं घर तरी कुठे? महाराज म्हणले सांगू, वा निरंजनी आम्ही बांधलेले निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से. निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से. निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से. निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी, निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपता, ब्रह्म स्वरूपता. वेदांत म्हणजे जी अद्वैत स्थिती सांगितली जाते ना, ती अद्वैत स्थिती किंवा शिव स्वरूपता. महाराज जीवाचं ते खरं घरी, हे आपले घरच नाहीत. तुम्ही आम्ही राहतो ते, हे घरच नाहीत. ते आमचे श्रीगुरू बाबा म्हणत असतात, या मृत्यूलोकात, या मृत्यूलोकात तुम्ही आम्ही सगळे पाहुणे माणसं आहेत. या मृत्यूलोकात मग पावना मनुष्य राहण्याकरता नाही, जाण्याकरताच आलेला असतो. कारण वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे. या मृत्यूलोकात तुम्ही आम्ही सगळे पाहुणे आहेत. मग कोणी पाहुणा इथं 20 वर्षासाठी आलेला आहे, कोणी 40, कोणी 60, 80, 100, जास्तीत जास्त 100 लोकच राहावा. हां तुम्ही ठेवून घेऊन 100च्या पुढं. म्हणजे मृत्यूलोकात पाहुणे माणसं आहेत, पाहुणे. हां मग प्रत्येकाला एक दिवस निघून जायचं. हे बोलू, या मृत्यूलोकात जर आपण पाहुण्यासारखं राहिलोत ना, म्हणजे पाहुणा मनुष्य कसा राहत असतो, उद्या आपल्या गावाला निघून जायचं, आज या भावनेनंच राहतो ना. या मृत्यूलोकात जर आपण पाहुण्यासारखं राहिलोत म्हणजे हे आपलं काहीच नाही, आपल्याला सोडून जायचंय. या भावनेनं जर आपण राहिलोत ना पाहुण्यासारखं, तर कोणीतरी आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असतो. तसं राहिल्यावर कोण? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश. पाहुण्यासारखं राहिलो तर, समजा इथं जर आपण पाहुण्यासारखं नाहीत ना राहिलोत, म्हणजे सगळं मी मी माझं मी जर असं राहिलोत ना, तर मग आपण बी पाहुणे म्हणूनच जाणार आहेत, देवाकडं नाही. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. तो ना
हरी विन जन्म तो नरकाची पैदारा हरी न जज हरी न जज हरी न जज हरी विन जन्म हरी विन जन्म हरी विन जन्म तो नरकाची पैदारा हरिविन जन्म नरकाचे पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. मग ज्यानं त्यानं ठरवायचंय का पाहुणा कोणाचं म्हणून जायचंय. देवाचा पाहुणा म्हणून गेल्यावर वैकुंठ भुवनी घर केले किंवा चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे देवाचा पाहुणा म्हणून गेलो आणि यमाचा गेलो लहानतेच भाऊ ना असं मारिती तोडीती जोडीती निष्ठुर मारिती तोडीती मारिती तोडीती मारिती तोडीती जोडीती निष्ठुर मारिती तोडीती जोडीती निष्ठुर मारिती तोडीती जोडीती निष्ठूर यमाचे किंकर पौसाल हा नाही त्या यमासी करुणा बाहेर काढता कुडी प्राणा ओढाळ सापडे जसे त्यांना चोर यातना जरी जेतो लय मारते तो बा लयच मारते हो ना अवघड हो असू द्या म्हणजे मला मुद्दा मांडायचा देवाचं पाहुणं म्हणून गेलं वैकुंठ बोनी घर केले मग मला मुद्दा मांडायचा आहे. बरं ठीक आहे तू कोबरा तसं नका सांगू तुम्ही मी शब्दाचा काय विचार केला ते सांगा. मरण संपवलं ना मी शब्दाचा विचार करून मग मी शब्दाचा काय विचार केला. गुरुजी महाराज म्हणले निरंजने आम्ही बांधिले घर हे आमचं घर नाही पण मी शब्दाचा काय विचार केला. मी शब्दाचा विचार केला मी तुकाराम नाही मी वासुदेव तत्वता. मी शब्दाचा विचार केला मी वासुदेव तत्वता पण कशावरून कळो येईल विचारिता पुरावा सबूत आई ठाऊक सभागिया अजून कोणाला नाय दोजा अनेक मागोता गा. मी शब्दाचा महाराज म्हणले वासुदेव तत्वाचा विचार केला आणि मरण संपवलं म्हणून आमचा देह राहिला नाही. आमचा देह वासुदेव देव झाला म्हणून मरणा हाती सुटली काया म्हणून शरीर मरणात आवडतो सुटला. चला आणि भक्ती मार्गाने काय विचार केला सारासार विचार भक्ती मार्गाने सारखा नासार काय विचार केला मरण संपवलं. मग तुमच्या काय लक्षात आलं सारखा नासार काय आमच्या लक्षात आलं फलकट तो संसार आणि येते सार भगवंत किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार भगवंताचं नाम सार हे आमच्या लक्षात आलं आणि ते नाम आम्ही कंठात धरलं आणि नाम कंठात धरल्यामुळं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त झाला. देव पाहावया गेलो ते देवच होऊन ठेवलो म्हणजे देह राहिला नाही देव झाला आणि भक्ती मार्गाने सुद्धा मरण संपवलं म्हणून मरणा हाती सुटली काया म्हणून मरणाच्या हातातून काय सुटली विचारे या निश्चय. आता शरीर मरणाच्या तावडीतून सुटल्या बाकीच्या गोष्टी कशाला राहतील बाकीच्या गोष्टी अजिबात राहिल्या नाही. अभंगाचं दुसरं नासोनिया गेली नासोनिया
नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. आता खंती नासोनिया गेली, आता चिंता वगैरे काय राहिली नाही. हरी आला हाता मग कायची भय चिंता. आता चिंता राहिली नाही आणि भय राहिले नाही. भय म्हणजे मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते कोणाची? बायकोची, हे काळाची. सगळ्यात जास्त भीती काळाची वाटते, पण आता भय राहिले नाही. बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तो का म्हणे. भय राहिलं नाही आणि चिंता राहिली नाही. चिंता दोघाला असते. सांसारिक मनुष्याला चिंता आहे, पारमार्थिक मनुष्याला चिंता आहे. सांसारिक मनुष्याला कोणती चिंता आहे? नित्य उठून या खावयाची चिंता सांसारिक मनुष्याला. आणि पारमार्थिक मनुष्याला काय मी उद्धार पावेन ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. पण आता चिंता राहिली नाही म्हणून नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो, म्हणजे मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. आज ज्यांचं पुण्यस्मरणी नाना म्हणायचे सर, श्रीपती नाना, बरोबर नाना म्हणायचे. नानानं विचारला नाना प्रवास, ते म्हणजे मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो, सहज स्थिती भोगाची. मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो म्हणजे तुम्ही आम्ही राहत. मूळचं स्वरूप म्हणजे निरंजने मी बांधिले घर ज्ञान मार्गानं आणि भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरी. मूळच्या स्वरूपाला आलो. तर थांबा, आजच्या प्रसंगानुसार बोलतो. म्हणजे आता सासर सोडलं, माहेरला निघून आलो. तुम्ही आम्ही राहतो हे सासरी. सासरी म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांना सासर असतं असं काय नाही बरं. ज्यांचे नाही झाले त्यांना सासरी. असं कसं काय? शरीर ही सासरवाडी, शरीर हीच सासरवाडी. मग आता सासरा सासून दिरण हे कशाले शरीरात आहेत ना? सांग का 20 रुपये सांग आपल्या. शरीर हीच सासरवाडी. मग सासरा कोणता आहे? या शरीरातला अहंकार आहे का? हा सासरा आहे. जे अहंकार तनुशी वालब पडले ज्ञानोबाऱ्या म्हणतात. अहंकारूपी सासरा आहे या शरीरात. सासू कल्पनेची सासूचा बहुताची जाचू द्वैत बाबा सांडोनिया ब्रह्मपदी नाचू ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावने रास केला पाहू. या शरीरात कल्पना रूपी सासू या शरीरात. कल्पना अविद्या तिने झाला जीव. कल्पनारूपी सासू आणि सासरा अहंकार. अहो तसं आता वर्णन केलंय, तसे 3 सासरे वर्णन केले ठिकाणी. माझ्या मुळचे 3 सासरे 2 वाईट येत करे एकाय गरीब बिचार मानित नाही मी त्याला ग बाई बाई जाते ग माहेर बाई बाई जाते ग माहेर. अंदिर तशात 4-6 सांगितलेले. माझ्या मुळचे साधीर काय सांगो त्यांचा को विचार काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार गांजी ती मजला ग बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला. आनंदा आशा मनसा तृष्णा कल्पनेने घात केला या 4 जणीने वासना नंद मोठे चावटीने धरिते गालाला ग बाई बाई जाते ग माहेराला. आणि माया हे सासू संसार म्हणजे माई सासू. माया सासू मोठी धांगडी तिला आहे लय प्रपंचाची गोडी येता जाता मारी ती थापडी धरिती गालाला ग बाई बाई जाते ग. पुढच्या कीर्तन आपले माहेराला बाई बाई जाते ग माहेराला. तुम्ही आम्ही राहतो हे सासरे. एक बोलू सासर म्हणल्या माणसाला त्रास असतो महाराज, त्रास असतो. हा गुरुजी तुकोबारा एका ठिकाणी देवाला भांडली आणि देवाला स्पष्ट म्हणले देवा तुम्ही मला सासूराशी कमनच केला असं.
तुम्ही मला सासुराशी कात केला असेल. काय झालं? आपुल्या सत्ता स्वाधीनता त्याने, म्हणजे इथं माझी सत्ताच नाही. कोणाची? भाजप इंद्रियाची, इंद्रियाची सत्ता नाही इथं, सत्ताच नाही म्हणजे. म्हणून सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी, आता दोन्ही विषय लज्जा राखे आमची. म्हणून तुम्ही आम्ही राहतो हे सासरी. सासर म्हणल्या माणसाला त्रास आहे. उभं गले सासरे आता मज मायरासी न्याऊ. नानाने विचारलं, नाना प्रवास? ते म्हणले सासर सोडलं, माहेरला निघून आलो. म्हणजे माहेरला. आपण माहेराचा विचार पाहू आणि थांबू. माहेराचा विचार पाहू. माहेर भक्ती मार्गानं. माझे माहेर पंढरी, आपोल्या माहेरा जायेन मी आता, आपोल्या माहेरा जायेन मी पानाची राजा उठ्या मायेला निघाल्या माझे मायेर आसन धनीवरी आपुले मायेरे. माहेरला निघून आलो पण नानाने विचारलं, नाना माहेर कोणाचं? माहेरला गेला. माहेर ते म्हणले सांगू, माहेर संतांचे संतांच्या माहेरला निघून आलो पण नानाने विचारलं माहेरला नाव नाही काय? ते म्हणले आहे ना. काय नाव आहे? बरवे बरवे
निघून आलो म्हणजे पंढरपूरला निघून आलो. आता पंढरपूर माहेर झालं. तर पण माहेरात गेलं माणसाला आई वडील असतेच ना. आता नाना विचारला नाना आई वडील ते म्हणले इथलचं म्हणून नातं गोतं तुटलं म्हणले. आता माय बाप पंढरपुरात त्याचे माहेराच्या लोकांचा परिचय पाहू 2 मिनिटं आणि लगेच थांबू. एका जनार्दनी चरण करी माहेरची आठवण. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. करी माहेरची आठवण. हो माझे माहेर नानाने विचारलं नाना माहेरात गेल्या माणसाला आई वडील असते तुम्हाला. ते म्हणले गुरुजी आता इथलचं नातं होतं तुटलं म्हणले इथलचं. आता माय बापा पंढरपुरातच आहे. पंढरपुरात कोण माय बाप आहे म्हणले आता मी लय मोठ्याची लेकी म्हणले. आता जगाचा मालक आमचे वडील झाले आणि जगाची मालकी आमची आई झाली. नानाने तर नाना तुमच्या आई वडिलाला नाव नाही का आहे ना म्हणले. मग सांगा ना तुमच्या आई वडिलाचं नाव. ते म्हणले सांगू सांगू. आमचे वडील पांडुरंग परमात्मा झाले आणि आई रुक्मिणी माता झाली. पण नानाने विचारलं नाना तुम्हाला बहीण नाही का बहीण. ते म्हणले आता आज जरी तर सख्खी बहीण आली असेल गुरुजी नानांच्या पुण्यस्मरणाला सख्खी बहीण आली असेल तर तिचं मग नातं देहात होतं म्हणजे. आता सख्खी बहीण राहिली नाही म्हणजे. आता बहीण बी पंढरपुरातच आहे म्हणजे. तिथं बहीण राहिली नाही. इथून पुढची भाऊबीज आणि इथून पुढचं रक्षाबंधन पंढरपुरातच आहे म्हणजे. चंद्रभागा आहे म्हणले सामान्य बहीण नाही म्हणले. मग गुरुजी आबा आपल्यासारख्यानं स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावा एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचे म्हणले. एवढे सामर्थ्य आमच्या बहिणीचे. आज जरी तर पुण्यस्मरणाला आली असेल पण तिचं मग नातं द्याच होतं म्हणले. तिचा मग संबंध तुटला म्हणले. आता इथली बहीण राहिली नाही म्हणले. माळशिरचं मग नातं होतं तुटलं म्हणले. आता आज 1 वर्ष झालं ना गुरु विजय गुरुजी. प्रवास संपला बघा. प्रवास संपला. माहेरला निघून आलो बघा. वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता, बहीण चंद्रभागा. पण नानाने विचारलं नाना तुम्हाला भाऊ नाही का. आता इथलचा सख्खा भाऊ आहे नाही काय मला माहित नाही. आहे ना.
पण त्या भावाचं मोह नातं होतं तुटलं म्हणलं, त्याचं मोह नातं ध्यान होतं म्हणले, आमचा परिचय ध्यान होता. आता भाऊ इथं राहिला नाही म्हणले. भाऊ कोण? निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणाव एवढं सामर्थ्य आमच्या भावाचे म्हणजे. कुंडलिक रामचा भाऊ झाला, बहीण चंद्रभागा, आई रुक्माई माता आणि वडील पांडुरंग परमात्मा. म्हणजे विठ्ठल बाप माय चुलता. आता सगळं देव झाला म्हणजे सगळे गोत माझे पंढरीशी झाले. आता माळशिरचं नातं गोत सोडलं, माहेरला निघून आले. पण देवाकडे प्रार्थना देवा. श्री हरिभक्त परायण दादांचे चिरंजीव देवदाजी महाराज महाराजांनी हा जो ज्ञानयज्ञ सोहळा नानांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानयज्ञ सोहळा आणि अन्नदान सोहळा ठेवलाय ना, गुरुजी देवाकडे प्रार्थना आहे, देवा त्या कीर्तनाचं आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमा व्हावं, नानाला तुमच्या चरणाजवळ द्यावं. उत्तमाची गती म्हणून भगवंताकडे प्रार्थना. पण नानाला म्हटलं, नाना इतक्या लवकर का प्रवास हे केला? ते म्हणजे काय सांगा, तू का देवाचा निरोप असल्यावर तू का म्हणे माझं धाडीले निरोप. एक का दुसरा येते मायरेची आठवण. एका जनार्दनी अवस्था प्राप्त झाली. न देखेसे झाले श्रम. आता जीवनात श्रम राहिले नाही. पण सगळं झाल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की हा जीव शिवून वेगळा नाही. आमच्या लक्षात आलं अभंगाचं शेवटचं चरण.
या ठिकाणी उपस्थित वैष्णव टाळकरी श्री हरिपेपरायण कैलाजी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिपेपरायणचे सदानंदजी गुरुजी बडुळे श्री क्षेत्र आळंदी महाराज उपस्थित आहेत. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिपेपरायण मृदंगाचार्यांचे विजयजी महाराज धर्माधिकारी बाबा उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी मृदंगाचार्य आदरणीय तेजजी महाराज केसे दादाश्री उपस्थित आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे हे सगळं योग जुळून आला ते म्हणजे आमचे तेजच दादा आहेत. म्हणून त्यांना धन्यवाद देतो. आणि अधिक न बोलता आता वेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा ही झालेली सेवा गुरुरायांच्या चरणी तुम्हा श्रोते मायबाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि ज्यांच्या पुण्यस्मरणे कैलासवासी श्रीपती भिकू यादव नाना भगवंताकडे प्रार्थना पुन्हा एकदा हे सगळी कीर्तनाची फलश्रुती एका जागेवरती जमा व्हावी आणि नानांना तुमच्या चरणाजवळ घ्यावं. उत्तमची गती तो एक पावेल हे भगवंताकडे प्रार्थना करू आणि थांबू. ज्ञानेश्वर